52व्या पाठातील शब्द आपण पाहत आहोत. सानुमत. सानुमत. सानु शब्दाचा अर्थ होतो शिखर. आणि सानुमत, मत म्हणजे असणं. ज्याला शिखर आहे असा. म्हणजे पर्वत. पर्वताला काय असतं? शिखर असतं. तर पर्वत. मग शब्द कसा चालणार? भगवान भगवंतो. मग सानुमान सानुमंतो. बघा आता उ आहे शेवटी म्हणून मतच राहिलं. भास्वत. भास्वत म्हणजे सूर्य. भास्वान. भास्वंतो. भास्वंत. भगवान भगवंतो भगवंत. गरुमत. गरुमत म्हणजे गरुड. गरुत. गरुत्मत. 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 गरुड. गरुत्मत. गरुड. आता इथून पुढे सोपं सोपं. सुदह म्हणजे आचार्य. आपण मागे वेगळा शब्द पाहिला, अजून एक शब्द आहे. आपणह. दुकान. तंडुलह. तंडुलह म्हणजे तांदूळ, जो शिजवलेला नाहीये. तांदूळ. मराठीत काय अवघडच नाही. तांदूळ. तांदूळ. देन गोधूमः. गोधूमः. गहू. हे हो, गहू. हम्म. चणकः. चणे. यवः. काय आता याच्यात? यवः म्हणजे जवस. बरोबर. माशः. हम्म. माशा म्हणजे उडीद. मसूर. मसूरच. मसूर. सरशपः. सरशप. सरसो म्हणजे काय हो? हो. मोहरी. म्हणजे मका व्हायची ना, सरसो का साग. हो, मका. तिळाचं तीळ तेल कसं? असेल. मोहरी मोहरी सरसो. हा, मोहरीच. मोहरी. एक राई गिरी राई नाही. राई म्हणतो ना आपण, राई. राईट. डाळीला सरसो. मोहरी म्हणतो. हा, मोहरी. हा, मग हम्म. सरसो तेच ना. तेच. भया लोक राईचं तेल लावतात. हम्म. सक्तुः बरोबर. म्हणजे भाजलेलं सत्तू. पीठ. भाजलेलं पीठ त्याच्यापासून काहीतरी बनवणं. सक्तुः. अवलेहः. चटणी. चटणी. लोणचं. चटणी. हा, अवलेह लोणचं पण आहे. पण लोणच्यासाठी वेगळा शब्द आहे वाटते. हा, हाय वेगळा. अवलेह दोन्ही पण वापरतात, चटणी म्हणून पण आणि हे पण. पलांडू. पीठ काय? कांदा. 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 कांदा कांदा. धान्यम. धान्य. निम धान. धान. धान्य. धान्यच. संधितम. लोणचं. आता इथे लोणचं होईल. पण त्याला पण लोणचं म्हणतात बरं का, अवलेहला पण. एका अर्थाचे दोन दोन पण अर्थ असतात कधी कधी एका शब्दाला. लशुनम. लसूण. लसूण. संपला. हो, झालं लगेच. हम्म. आता विद्यावान, ज्ञानवान, मतिमान हे काय सांगायची गरज नाहीये. रुद नावाचा धातू त्याला आपल्याला बघायचंय. आणि भिद नावाचा धातू, छिद नावाचा धातू. सगळ्यांचा अर्थ म्हणजे भिद आणि छिदचा अर्थ कापणे. आणि रुद नावाचा धातूचा अर्थ होतो रोखणे. अडवणे. अडवणे. मग जसं येईल तसं आपण बघूया पुढे, आताच नको बघायला. ठीक आहे, वाक्य सोडवतानाच आपण बघूया. विद्वान, मतिमान, ज्ञानवान अपने ज्ञान से देश का उद्धार करते हैं. विद्वान काय येणार?
विद्यावत बुद्धिमान विद्यावत किंवा विद्वान पण येऊ शकतं, पण नको. बुद्धी यो मतिमान बुद्धिमान, मतिमान, ज्ञानवान, हम्म. अपने ज्ञान से स्वकी स्वकीयेन ज्ञानेन, स्वतःच्या ज्ञानाने. ऍक्च्युली स्वकीयही यायला पाहिजे, कारण की अनेक आहेत, पण स्वकीयही घेऊया आपण. स्वकीयेन ज्ञानेन देशम उद्धरति. ज्ञानवान च स्वकीयेन ज्ञानेन किंवा स्वस्य ज्ञानेन हे पण चालेल. स्वतःच्या, स्वस्य स्वस्य ज्ञानेन, स्वकीयेन ज्ञानेन पण चालेल. नेक्स्ट, सूर्य पर्वत पर चमक रहा है. पासवान, सानुमति, भगवती, सानुमत, सानुमती, चमकने, प्रकाशते, प्रकाशते, चमकतो, किंवा शोभते, हे पण आपण पाहिलेलं आहे. 3, गरुड़ आकाश में उड़ता है. गरुत्मत, गरुत्मत, गरुत्मान, आकाशे, किंवा वियत शब्द आपण पाहिलाय, वियती, उड्डयते, उडत. बाजार से, अरे म्हणजे दुकानच का आता, कारण की बाजारसाठी वेगळा शब्द आहे विपणी, दुकानच घेऊया आपण. बाजार से चावल, गेहूं, चना, मसूर, सरसों और धान लाओ. त्वम, आणय, घेऊन ये, तू घेऊन ये. आपण त्वम घेतोय आता. काय, आता कसं घेऊ, जाऊ दे, टाईपच करतो. गोधूमम, म्हणजे चला तुमची रिव्हिजन होईल. गोधूमम, चावल ऐ, चावल तांदूळ ओ त्याच्यानंतर तांदूळ, चावल, चावल, तंड तंडू. तंडुलम आता एक आणायचंय का, अनेक अनेक तंडुलान. आता हे अर्थदृष्ट्या समजून घेतो आपण. गोधूमम, चनकम, आता चणे पण एकच का, अनेक नाही. पण त्यांनी तंडूलच लिहिलंय बरं का उदाहरण वाक्यामध्ये, पण आपण अनेक घेऊ, अर्थदृष्ट्या बरं पडतं. एक तांदूळ आणायचं का, बहुवचन होते. चनकान. देन जौ, यवा यवम, आता सगळीकडेच करायला लागेल मग आपल्याला. यवान, कारण की ते धान्य आहेत ना, एक नाही. माशान आणि मसुरान, मसुरान बघा त्यांनी पण वरती, पण तंदूलला त्यांनी एकच एकच वचनात ठेवले. मसुरान, पान सरसो, पान सरसो, सरशपान. सर्षपान देन धान धान्य, धान धान्य शब्द, धान्यानी च आनय, लाव, आज्ञा आहे. आनयती का आन नाही आज्ञा. हम्म, प्याज और लहसुन मत खाओ. मा खाद, खाऊ नका. बापरे, लिहिणारे नक्कीच साधू आहेत.
पलांडुम, पलांडुम, लसुनम, लशुनम, लशुनम, माखाद च, बरोबर. पंच, हा यदि काय झालं? यदि हो. यदि खाओ तो कम खाओ असं म्हटलं. काय म्हटले? प्याज यदि और लहसुन खाओ मत तो कम खाओ, खाओ. यदि खाओ तो कम खाओ. काही लोक भडकले असतील तिथं. माखाद, जर खाल, तर कमी खादिष्यती चेत, ये खादिष्यती चेत अल्पम खाद, खाद. हरे राम हरे कृष्णावाले खात नाहीत. वारकरी संप्रदायामध्ये काही लोक नाही खात, गुरुवर्य सर्व. हो सर. संस्थेमध्ये, आमच्या संस्थेमध्ये बनतच नाही. संस्थेमध्ये जेवण असतं ते नाहीच. कम खाओ, अल्पम खाद, स्वल्पम खाद. मुझे भोजन के साथ अचार और चटनी अच्छी लगती है. मह्यम रोचते, मला आवडते. आता दोन आहेत. मग सेवते, सेवेते. मह्यम रोचते काय? अवलेहम, ऑब्जेक्ट कर्म म्हणून द्वितीया. अवलेहम संधी, संधितम च रोचते. आता इथं अहम आहे असं नाही. मह्यम चतुर्थी विभक्ती. अहम असलं तरच आपण उत्तम पुरुष एक वचन करतो. मग तर इथे च कसं अहमचं मह्यम येईल? रूप असलं म्हणून नाही करत आपण. या ठिकाणी तर करते इथे हे दोघे. च च्या ऐवजी सह येईल ना? काय? सह. सात मुझ, सात आचार, सात च हो, पण थांबा, जातं. थांबा. भोजने हा, नस, इथं नाही येणार, इथे येणार, इथे. भोजन जेवणासोबत असं म्हणायचं त्यांना. हा, मला बरोबर. जेवणासोबत. भोजनेन सह अवलेह. हम्म. ओके. धनवती स्त्रिया सुख से जीवन बिताती है. हो बाबा, सगळेच 16 अनर्थ आहेत धनाच्या पाठीमागे. हे वेळ आले की बरोबर सगळ्यांना आठवतात. त्याच्यामुळे टेन्शन नाही. धनवत्यः अनेक आहेत. महिला हा स्त्री शब्द वेगळा चालतो. धनवत्यः महिलाः सुखेन जीवती किंवा जीवनम अनेक आहे ना सर, पण त्यांना यापयती. सर, अनेक स्त्रिया म्हणायचंय त्यांना. हा, धनवती स्त्रिया. नाही नाही नाही, महिला घेऊन आपण स्त्री जरा वेगळा चालतो. स्त्री, स्त्रियौ, स्त्रियः. अच्छा. धनवत्यः महिलाः. हम्म. जीवनम यापयती किंवा जीवंती पण चालेल. हम्म. अष्टमम वाक्यम. गुणवती और ज्ञानवती स्त्रियां अपने बालकों को स्वयं पढ़ाती. बाप रे. गुणवती, ज्ञानवती म्हणजे ज्या ट्युशनला पाठवतात त्यांचं इथे उदो उदो झालेला आहे. आईने संस्कार करायला पाहिजे तर आई बाहेर जाते. आता ते सध्या काय बोलतात, लोकमान्य आहे. लोकमान्य, तर त्याला काहीच करू शकत नाही. त्याच्याकडे पैसे, गाडी आणि चांगली नोकरी, तो श्रीमंत. हे काय मान्यता आहे. मान्यतेला कोणीच अन्यथा करू शकत नाही. चला, जाऊ द्या, आपला विषय आहे. महिला हा, महिला हा. गुणवत्य नद्य, ज्ञानवती
ज्ञानवती. ज्ञानवत्य. च महिला हा अपने बालकों को स्व स्वबालक ना. वाह स्वबालकान स्वयं स्वयमेव स्वयं पाठयन्ति. पढ़ाती है. पढ़ाते हैं. आतापर्यंत जेवढे पण मोठे मोठे मंडळी झाले त्या सगळ्यांना निर्माण करणाऱ्या त्यांच्या आया होत्या, म्हणजे आई होती त्यांची. हो. आईच क्लासला पाठवते आता काय. तर मी 7वी पर्यंत शिकवला मुलाला, शिकवलंच पाहिजे. कारण 8वी नंतर त्याला सेमी आलं, म्हणजे माझं गणित कच्चं आहे. हा खूप म्हणून मोठा रॉंग डिसिजन आहे की बाळ लहान असताना जॉबला जाणं. खूप हो. म्हणजे ते काय 4-5 वर्षाचे किती पैसे होतील हो, 15-20 लाख. त्या मुलाचं काय होईल पुढे. पण लोकमान्य शास्त्रमान्य देवमान्य बाजूलाच. मी काय करतोय मी. हा चलो. गांधीजी महापुरुष थे. अय्यो अवघड जाते. हम्म. गांधी महोदय महापुरुषः आसीत. होते आता नाही आहेत. असे. आता हो. अनेक नवीन महान पुरुष पुढे आलेले आहेत. स्वातंत्र्य भेटलंय, लोकांनी जीव दिलेत, त्यांच्यामुळे भेटलंय. ज्यांनी जीव नाही त्यांचे जीव नको बोलावे. चला रामकृष्ण हरी. रामकृष्ण. ओके. पंडित जवाहरलाल नेहरूजी. आता मला दिसलंच नाही काय. ठीक आहे चला. पंडित जवाहरलाल नेहरू जी भारतवर्ष के सदा आदरणीय है. बर बाबा. हम्म. पंडित नेहरू पंडित जवाहरलाल त्यांना पंडित कोणी म्हटलंय. मग हुशार होते पण ते. ठीक आहे हे सगळेच लोक असे हे नव्हते म्हणजे एकदमच. पण काय प्रत्येकाचं काही ना काही निर्णय चुकतात. आपण एवढे मोठे नाहीत की आपण त्यांना बोलू. पण काही काही गोष्टी फार चुकलेल्या आहेत त्याच्यामुळे भारताचं नुकसान झालेलं आहे. पण आपण हम्म. किती कोटी दिले स्वातंत्र्य झाल्यानंतर. 55 का 45 कोटी पाकिस्तानला दिलेत आपण. आणि ते देण्यासाठी गांधीजींनी धरणं धरलं होतं की तुम्ही द्या त्यांना, हिंसा नको. काय बोलायचं अहो. 19 कोटी का 20 कोटी नगद हे घ्या, उरलेले कालांतराने देऊ. काय संबंध. दिले आपण. गांधीजी भगतसिंगांची फाशी रोखू शकत होते, नाही रोखली हो. गांधी. हो सर. काय बोलायचं. पण गोष्टी काही चांगल्याही होत्या. आता काय तर हे ते घराणेशाही बचावण्यासाठी सरदार वल्लभभाईला पटेलला दिलं नाही मग. हा आता हे सगळं म्हणजे मोठे विषय आहेत. आपल्याला याच्याशी म्हणजे आपल्या अंतःकरणात पाहिजे हे सगळं. बोलण्यात काही मजा नाही त्याचा. हम्म. ठीक आहे. नेहरू महोदय महाभागः नेहरू महाभागः भारत देशस्य भारत देश के भारतस्य भारत देशस्य हे आपल्या मुलांना माहित पाहिजे. ते मुलं काय देशस्य काय आदरणीय असं. आदरणीय. देशस्य आदरणीय कसं देशाय देशाचे आदरणीय हं. हे आस- आहे का. आसित. बरं आहे. ठीक आहे. आस्ती कसं आस्तीतच येईल ना. आपण गांधीजींच्या तिथे महोदय म्हटलं, इथे नाही महोदय म्हणता येत का
पंडित महाभाग जवाहरलाल म्हटलं नेहरू. महाभाग म्हटलं ना आपण महाभाग. महाभारत म्हणजे महोदय जो. महोदयचा अर्थ आहे त्याचा. ओके. सर पण अस्ती आणि आसित आसित म्हणजे होते. आणि होते होते. इथे आहे. हा गांधीजी हे आहेत. महापुरुष होते, त्याच्यानंतर खूप आले आता आपल्याकडे. हम्म. पॉवरफुल. हा. महाराणा प्रताप देश रक्षकों में अग्रगण्य थे. वाह. महाराणा प्रताप महाशय. वाह. घोड्यासहित माणसाला अर्धा कापला, घोड्यासहित माणसाला. घोडा पण अर्धा झाला, माणूस पण अर्धा झाला. काय ताकद असेल. डोळे नसताना बाण मारलेले आहे. महाराणा प्रताप महाशय देशरक्षकों में देशरक्षकेषु अग्रगण्य थे. देश रक्षकेषु अग्रगण्य आसीत. म्हणजे आसित. सुरुवातीला मोजले जाते. आसीत होते. होते होते. आणि भविष्यातही राहतील कायम. हल्दीघाटीचं युद्ध. वाह. कानपुर लखनऊ प्रयाग वाराणसी में जनसंख्या अधिक है. काय बोलायचं. कानपूर नगरी, लखनऊ लिहायचं मला कंटाळा आलाय बरं का. लखनऊ नगरी, बर. प्रयाग नगरी. त्याच्याशिवाय आपले रिव्हिजन होणार नाही. वाराणसी नगर. नगरे, वाराणसी नगरे च. च. च जनसंख्या पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग स्त्रीलिंग अधिका असते. स्त्रीलिंग. अधिक. स्त्रीलिंग. हा. अधिका बरोबर. पुल्लिंग अधिक. रेलगाड़ी मोटर कार बहुत तेज चलती है. हो. रेलयानम मोटारयानम यानम बहुवेगेन अतिवेगेन धावत धावत. दोन आहेत. दोन आहेत ना रेला. धावत. हो वेगेन धावतः. च खूप वेग आहे. अति. अतिवेग आहे ना. मात्रा राहिली. आह, कुठे. तर च पण राहिला. बहुवेगेन. वेगेन रेलयान. रेलायन झालं. रेलायन झालं ते. ओके. रेलायान. म्हणजे तुम्हाला कळलेलं आहे, मला कंटाळा आलाय ते. रेलया रेलयानम धावत. रुध धातू, आता त्याचे रूप आपण पाहूया. चटचट 7 रुध आवरणी यो 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 पद्धती येईल ना. ऋणधी हम्म. छिद छिनत्ती भिनत्ती तसलं. ऋणधी ऋणत्सी ऋणद्मी. चला. राम मार्ग रोखता है. रामः मार्गम ऋणद्धि. तू बालक को रोकता है. त्वम त्वम बालक बालक. ऋणत्सि. मैं दुष्ट को रोकता हूँ. अहम दुष्टम ऋणध्मि.
तेच आहे ना. रामने ऋण. रोका. रामाने आता रावणाला कुठं चाललंय गणित? 15, 16, हम्म 16, 17. 17. रावण ने राम को रोका. नाही, राम ने रावण. नाही. राम. हा ते रावणम अरुणत. काय होतं? अरुणत. अरुणत. 18. पिता पुत्र को असत्य भाषण से रोके. पिता पुत्र पुत्रम असत्य. आओ आओ हा, असत्य भाषणात आहे ना. भाषणात वाह रोके म्हणजे त्याने थांबवावं. ऋणद्धू. ऋणद्धू. 4 रुपयात आवडेल ते घ्या. उन्नीस. योद्धा शस्त्र से शत्रुओं को काटता है. हा? योद्धासाठी शब्द गेलाय. योद्धा का योद्धा सर? तोच काय योद्धा. योद्धाच तोच योद्धाच. भटः. हा. भटः योद्धा किंवा योद्धा. आता कसं पुल्लिंगात घ्यायचं? शस्त्र से. शस्त्रेण शत्रुओं को. शत्रून काटता है. भिनत्ती किंवा छिनत्ती. वह वृक्षम तर छिनत्ती. चिंदती पण होईल ना, चिंदती. दोन्ही पण होऊ शकतं. हा. छिनत्ती. बरोबर. विध आणि छिद दोन्ही आहे. इति अनेन प्रकारेण अर्थात. पाठः समाप्तः. विरमामि. शुभरात्रि.